अहो मावशी थांबा. निदान चिनूचे घरगुती रेसिपी व्हिडिओ तरी बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड, आज मी बनवणार आहे व्हेज सँडविच. यासाठी मला लागणार आहे स्मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो, चाट मसाला आणि कोथिंबीर, लसूण आणि मिरची याची आपण पेस्ट करून घेतली बारीक. लाल मिरची पावडर 2 चमचे, मीठ चवीनुसार, बटर आणि ब्रेड. तर आता मी सँडविच करायला स्टार्ट करते. यासाठी आता आपण स्मॅश केलेला बटाट्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालतो, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी आपण इथे घातलीये. हे आपण आता चांगलं मिक्स करून घेणार. यात आपण 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली होती ती घालतोय. थोडीशी हळद घालतोय आपण आणि चवीनुसार मीठ. चाट मसाला पण टाकून घ्यायचा. आता यात मी मायोनीज ऍड करते. आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. आता ब्रेडला मी कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती लावून घेतली आहे आणि याच्यावर आता आपण जे मिश्रण मिक्स केलं होतं ते लावून घेणार आहे. आणि आता आपण ब्रेड रोस्ट करून घेणार. आता दोन्ही ब्रेड मध्ये मी मिश्रण भरून घेतलंय. आता आपण एका पॅन मध्ये बटर ऍड करतोय. आणि आता आपण सँडविच चांगलं आता रोस्ट करून घेणार आहे. सँडविचच्या आजूबाजूने देखील आपल्याला थोडे थोडे बटर सोडायचे, जेणेकरून आपलं सँडविच चांगलं भाजलं जाईल. आता मी सँडविच दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेते. आजूबाजूने आपल्याला थोडं थोडस बटर सोडायचं आहे इथे हलकं.
तुम्ही बघू शकता आपलं सँडविच चांगलं भाजून झालंय. तर फायनली आपलं व्हेज सँडविच रेडी आहे. तुम्ही बघू शकता हे चांगलं रोस्ट झालं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी आता सॉस घेतला आहे सँडविचसाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेयोनीज देखील खाऊ शकता त्याच्यासोबत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.